नमस्कार. न्यूजनामा विशेषमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण एका आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत. अर्थात ज्योतिर्मय सावित्री समताधिष्ठित सहजीवनाच्या लेखिका अरुणा दिवेगावकर यांना. त्या कवयित्री आहेत, लेखिका आहेत, उत्कृष्ट साहित्यकार आहेत. मॅडम, तुमचं न्यूजनामामध्ये सर्वप्रथम मनपूर्वक स्वागत. काय सांगाल ज्योतिर्मय सावित्री समताधिष्ठित सहजीवनामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जीवनाचा पूर्णपणे त्याच्यामध्ये सार आलेला आहे का? क्रांतिसूर्य ज्योतिबांविषयी काय आहे नेमकं याच्यामध्ये? हे जे पुस्तक आहे ज्योतिर्मय सावित्री एक समताधिष्ठित सहजीवन, तर आजपर्यंत ज्योतिबांबद्दल वेगळं लिहिलं गेलेलं आहे, सावित्रीबाईंबद्दल वेगळं लिहिलं गेलेलं आहे, पण दोघांचं एकत्रित असं सहजीवन सापडलं नाही मला. आणि मी एका अभिवाचनाच्या कार्यक्रमासाठी जो की इथे लातूरमध्ये बहिणाबाई वाचक मंच नावाचा एक मंच आहे आणि तिथे एक अभिवाचन मला सादर करायचं होतं, त्यासाठी हा विषय निवडला होता मी. आणि मग तेव्हा माझ्या लक्षात आलं की दोघांचं एकत्रित असं सहजीवन कुठेच लिहिलं गेलेलं नाही. आणि मग मी त्याच्या अनुषंगाने त्यांच्या सहजीवनावर प्रकाश टाकण्याच्या अनुषंगाने हा प्रयत्न केलेला आहे की हे पुस्तक लिहावं. आपण पाहिलेलं आहे की क्रांतिसूर्य ज्योतिबांचं पूर्ण जीवनच आपण पाहिलं की शिक्षण क्षेत्रात वाहून घेतलेलं आहे. परंतु सावित्रीबाई ज्या होत्या त्या पहिल्या स्त्री शिक्षिका होत्या, मुख्याध्यापिका होत्या. तर त्यांच्या जीवनावर एकूणच प्रकाश टाकत असताना नेमकं काय तुम्हाला संदेश द्यायचा आहे आज जी बदलती सगळी परिस्थिती आहे आधुनिकतेमध्ये? आज जेव्हा मुली शिकतायत, पुढे येत आहेत, परंतु त्यांचं शिक्षण हे स्वतःपुरतं मर्यादित आहे असं मला वाटतं की ते शिक्षण घेत आहेत तर फक्त म्हणजे स्वतःला कुठली तरी नोकरी करायची किंवा त्यांचं जे काही ध्येय आहे ते पुढे नेण्यासाठी, पण त्या शिक्षणातून समाजासाठी काही उपयोगी होईल हा विचार आजच्या मुलींमध्ये नाही. आणि तो विचार या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांना समजावा की त्या काळामध्ये सावित्रीबाईंनी 19व्या शतकामध्ये की जिथे मुलींना पुस्तक हातात घेण्याची सुद्धा परवानगी नव्हती. आणि जर मुलींनी पुस्तक वाचलं तरी असं म्हणत की तुमच्या पानामध्ये आळ्या पडतील वगैरे इतक्या ज्या अंधश्रद्धा होत्या, त्या काळामध्ये सावित्रीबाईंनी शिक्षण घेतलं की मुलींना शिक्षण तर म्हणजे दूर त्यांच्या हातामध्ये पुस्तक घेण्याची सुद्धा सोय नव्हती. अशा काळामध्ये त्यांनी शिक्षण घेतलं आणि सकल स्त्री जातींना की जी स्त्री अंधारात चाचपडत पडलेली होती, तिला घराच्या बाहेर पडण्याची मुभा नव्हती, अशा सगळ्या स्त्रियांना शिकवण्याचं काम सावित्रीबाईंनी केलं. तर आत्तासुद्धा आपण मुलींनी पुढे यावं आणि समाजासाठी काहीतरी करावं हा संदेश तरी निदान यातून जावा असं मला वाटतंय. आपण पाहतो की जी एक विचारधारा आहे म्हणजे छत्रपती शिवराय हे शेजाऱ्याच्या घरी जन्माला आले पाहिजेत किंवा सावित्रीबाई हे शेजाऱ्याच्या घरी जन्माला आले पाहिजेत, ही जी अशी विचारधारा आहे, तर अशी विचारधारा बाळगणाऱ्या माणसांना तुमचा काय स्पेशल संदेश असणार आहे? आत्ता जे म्हणालात की शिवाजी महाराज दुसऱ्याच्या घरी जन्मावे, पण एक मी सांगते की ज्या काळात ज्योतिबांनी हे स्त्री शिक्षण सुरू केलं त्या काळात त्यांचा एक मुख्य उद्देश हा होता की स्त्री जर शिकली तर ती स्वतःच्या मुलांवर चांगले संस्कार करू शकेल. आणि याचं उदाहरण ते नेहमी शिवाजी महाराज आणि जिजाऊबाईंचं देत असत की त्यांनी म्हटलेलं आहे की म्हणजे जर एखादी सुशिक्षित आई असेल आणि तिने मुलाला संस्कार केले तर शिवाजी महाराजांसारखा मुलगा नक्कीच जन्मू शकतो. तर त्यासाठी स्त्रियांना शिक्षण देणं आवश्यक आहे असं त्यांचं मत होतं आणि ते मला खूप आवडलं, भावलं. कारण खरंच एक आईने जे संस्कार केलेले असतात त्याच वाटेने मुलं पुढे जातात. आणि हा विचार आजच्या मुलांपर्यंत पोहोचवावा, विशेषतः पालकांपर्यंत पोहोचवावा. कारण आपण संस्कार करतो मुलांवर आणि पण जेव्हा खरी वेळ येते तिथे मग ठीक आहे बाबा तू असं नको असंच कर हे जेव्हा पालक सांगतात तेव्हा खरे मूल्य काय आहेत हे पालकांनी, थोड्या वेळासाठी त्यांना त्रास होईल पण त्या आदर्शावर चालत राहावं हे जर करायचं असेल तर ते पालकांची भूमिका जास्त महत्त्वाची आहे असं मला वाटतं. बरोबर आहे. जसं कृतिशील सुधारक आपण ज्याला म्हणतो, आपण सुद्धा कृतिशील सुधारकच आहात, एक चांगल्या उत्कृष्ट आई आहात असं आम्ही म्हणाल. कारण कौस्तुभ दिवेगावकर सारखी IAS ऑफिसर तुम्ही देण्याचं काम केलेलं आहे या महाराष्ट्राला, या देशाला. तर त्याबद्दल नवतरुणांना काय तुमचं आव्हान असणार आहे? साहित्य क्षेत्रामध्ये येणाऱ्या किंवा एकूणच स्पर्धा परीक्षेमध्ये येणाऱ्या नवतरुणांना तुमचं काय आव्हान असणार आहे? तितकं मोठं मी काही सांगू शकणार नाही, पण कुठलंही ध्येय मुलांनी जर गाठायचं असेल तर त्याच्यासाठी सखोल अभ्यास करणं, परिश्रम करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. की म्हणजे आपला जे काही उद्देश असेल, साहित्यिक व्हायचं असेल तर तुम्हाला आधी खूप जास्त वाचन करावं लागेल, सखोल वाचन करावं लागेल. वरवरचं वाचून काही होणार नाही. कारण जेव्हा तुम्हाला काही लिहायचं असतं तर त्याच्यासाठी आत्मचिंतन, समाजाचं भान
ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या असतात असं मला वाटतं. होय. आगामी आकर्षण काय असणार आहे? तुमचे 2 कविता संग्रह प्रकाशनाच्या मार्गावरती आहेत. काय त्याच्यामध्ये असणार आहे, काय सांगाल आपण? माझा मूळ पिंड खरं तर कवितेचा. मी जवळपास 20-1 वर्षापासून कविता लिहिते, पण कविता छापाव्यात असा माझं काही आत्तापर्यंतचा हे नव्हता. परंतु सगळ्यांनी आग्रह केल्यामुळे आता माझ्या 2 कविता संग्रह प्रकाशनासाठी गेलेली आहेत. एक वर्षभरात ते येतील. आणि माझ्या कविता विशेषतः काय म्हणू आपण त्याला, स्त्रीवादी कविता आहेत असं मी सांगेन. एक थोडासा विद्रोह असतो माझ्या कवितांमध्ये, हे मी सांगते. चांगली गोष्ट आहे. तर अरुणा दिवेकर मॅडम म्हणतायत की विद्रोही कविता संग्रह 2 प्रकाशनाच्या मार्गावरती त्यांच्या आहेत. ज्योतिर्मय सावित्री समताधिष्ठित सहजीवनाच्या माध्यमातून त्यांनी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दोघांच्या जीवनाचा एकूणच त्या दोघांचं जीवन कशा पद्धतीचं होतं हे वाचकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. आणि या क्षेत्रामध्ये येणाऱ्या नवसाहित्यिकांनी वाचन, लेखन आणि मनन त्याचबरोबर चिंतनही करावं असा मोलाचा सल्लाही अरुणा दिवेकर यांनी दिला आहे. कॅमेरा पर्सन संतोष मानेसह इस्माईल शेख, न्यूज नामा, लातूर.